लाडू ए लाडू खा की रे बाबा, हे घे. अरे खा, नाही तर तुला चालणी जायला उशीर व्हायचा. हे घे खा. अरे खा की. का रे, तुला पोरींच्या हातचं चालत नाही काय? लाडू ए लाडू, आंघोळ करताना कशाला एवढं लाजत होतास रे? ए लाडू खा की र. अरे खा, नाही तर माझ्या ताईसा मलाच ओरडत्यात. हे घे खा. हे घे आकर. इकडं बघ की लाडू. लाडू अरे अरे लाडू ऐक की र. लाडू लाडू काय बाई पोरग आहे हे. लाडू तुझं का नाही आयुष्यात कधी बी कुठल्या बी पोरी संकट पटणारच नाही. तू का नाही लगीनच करू नकस बघ कधी बी. नाही करणार. सच्चा पैलवान आहे मी. सच्चा पैलवान आहे मी. अरे सच्चा पैलवान दणकावून नाश्ता करतात. तू तर काय खाई न मी झालास. घे खा. बरं घे काढ की पेपर. आकर कर की र. आकर. हा चल लवकर लवकर. लाडू कुस्तीच्या नादात अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. अजिबात नाही. ना अभ्यास बी करणार, रानाच्या सोबत कुस्ती बी शिकणार. ते आल्यावर शिक तू, पण तोवर तुला वस्ताद शिकवणार आहे. राहणार का नाही? अरे ते यायला अजून वेळ आहे आणि तुझी कुस्ती त्याच्या आधीच आहे. असं कसं? रानात नसेल तर मी कसली कुस्ती घेऊ? का? रानात नसताना दररोज तालमीत जातोसच ना. माऊ तालीम वेगळी आणि मैदान वेगळं. काय वेगळं? माऊ तुला काय कुस्तीतलं कळत नाही? लाडू आपण सकाळीच वस्तादांना होय म्हणून सांगितलंय की नाही. मग रानादाला बोललो परत. त्यांना नाही येता येणार. त्यांची पण कुस्ती आहे ना, मग ते कसे येतील? मग मी नाही घेणार. गेम म्हणजे मोठं चॅलेंज असतं अंजली. सगळ्यांनाच ते जमेल असं नाही. मग मी घेतलं तुझं चॅलेंज. तुला मी एक प्लेअर घडवूनच दाखवते. अगं पण मी कुठे तुला चॅलेंज करतेय? आत्ताच म्हणालीस ना चॅलेंज, तर मी तुझं चॅलेंज स्वीकारलं समोर. माझा प्लेअर जिंकल्यावर कळेल तुला माझं शिकवणं. लाडू तू शहाणा आहेस की नाही? हा. मग तू नाही का म्हणतोयस? पैलवानांनी कुस्तीला नाही म्हणायचं नसतं. पण रानादा असेल तरच मी जिंकणार. अरे असं काही नाही. तू जर का चांगला खेळलास तर तू जिंकशील. आणि मुळात जिंकायचं म्हणून कधी खेळायचंच नसतं. रानादा नसेल तर मी कसं खेळणार? का? राणाजी नाही येत म्हणून काय झालं? मी आहे ना. वज्र केसरीच्या वेळी मीच होते त्यांच्यासोबत. मला सगळं माहितीये. नाही, रानादा असेल तरच मी खेळणार, नाही तर नाही. समजा राणाला कधी परत येणार आहे तो? 8 दिवस लागणार म्हणलं. मग आल्यावर परत ट्रेनिंग असणार का नाही? असणार की. ही क्वालिफिकेशन मॅच आहे. फायनल होईपर्यंत प्रॅक्टिस चालणार आहे त्यांची. आता ती इथं चालते का मुंबईला जातात ते माहित नाही. नाही मुंबईत नाही, इथं आपल्या गावातच व्हायला पाहिजे बघा. आता ते का आपल्या हातात आहे का? नाही सनिदा, अहो आपण सांगू की सखी मॅडमला रानादाला गाव सोडून कुठे बी जमत नाही म्हणून. अहो गावात प्रॅक्टिस केली तरच रानादा जिंकणार म्हणून. बघूया. बघू नाही सनिदा, सांगायचं आपण सखी मॅडम गावात आल्याच पाहिजेत. म्हणजे अहो सखी मॅडम गावात आल्या तर रानादा येणार म्हणून म्हटलं. हो अच्छा असं आहे वय. नाही अहो सनिदा, खरंच मी रानादांसाठी सांगत होतो.
राणादा गावात असले की नाही तर कुस्ती जिंकतात. हे बघ हा. रानादाचं काय करायचं ते सखी मॅडम बघून घेतील. आपल्याला लाडूचं बघायला पाहिजे. जर हा लाडूचं काय? अरे ते वस्तात आलतं घरला. बारक्या मुलांचं मैदान आहे. लाडूला उतरवायचंय मैदानात. अहो मग भारीच की, लवकरात लवकर सखी मॅडमला बोलून घ्यायला पाहिजे. ए काय सारखं सखी मॅडमच्या रुळावर गाडी चालली तुझी? तुझं लक्ष काय करत दिसत नाही मर्दा. गणलेस तू गणलेस. अहो तसं नाही सन्निधा. अहो राणादासाठी म्हणत होतो तुम्ही. आता मला सांगा, गावात भाल्या नाही, राणादा नाही, मग लाडूला कुस्ती कोण शिकणार? वस्तात आहेत की. वस्तात आहेत, पण एक मॉरल सपोर्ट म्हणून असतोय बघा. हा, आपण जसा राणादाला वज्र केसरीच्या वेळी दिलता की नाही तसा लाडूला फुल सपोर्ट आहे आपला. लाडूला काय बी करून जिंकवायचा बघ. अख्ख्या जगभर नाव व्हायला पाहिजे त्याचं. शिकवायचाच लाडूला, आपण शिकवायचाच. राणादाची मॅनेजर ही सखी मॅडम आणि लाडूचा मॅनेजर यो अवधूत सर. बघा तुम्ही लाडूला कसा जग प्रसिद्ध करतो ते. कमॉन लाडू कमॉन. काय बी झालं तरी आपण लाडूला जिंकवायचाच. त्याच्या कुस्तीसाठी आपण काय बी करायला तयार आहे बघ. अहो करायलाच पाहिजे. तरी ना लाडू आपल्या घरात आला आणि घरातलाच झाला. परका वाटणच झालाय. अरे परका नाहीच की हो, आपल्यातलाच आहे आणि आपल्यातलाच राहणार आहे बघ. होय होय. आपला लाडू लई मोठा पैलवान बनणार आणि बनणार म्हणजे बनणारच बघ. अहो 1,01% पैलवान बनवायचा त्याला. असं बोलला जाता दर नुसतं स्नॅक खायला द्यायला. खा की गप. काय झालं माऊ? मी रुसलीये. का? खाली बस. बस खाली. काय झालंय? तू कुस्ती खेळायला नाही म्हणतोस म्हणून. मग तू रानादाला का बोलवत नाही? तो आला की खेळणार. अच्छा, म्हणजे राणाची असतील तर तू कुस्ती खेळणार आणि मी म्हणते तर नाही. अभ्यास करायला सांग मला. मी करतो. नाही, अभ्यास नको करू, तू कुस्ती खेळ. अच्छा असं तर लाडू ऐक, तू जर का कुस्ती खेळणार असशील ना तर कुस्ती होईपर्यंत मी तुला अभ्यास कर असं अजिबात म्हणणार नाही. नाही मी अभ्यास करतो. अरे नको रे, मी सांगते तर ऐकणार नाहीस तू. रानादाला बोल म्हणलं की माऊ ऐकत नाही माझं. मग मी काय ऐकू? चल शाळेत लवकर. अजिबात नाही, मी रुसलीये ना. तुला चिंचा बरोबर देऊ काय? चॉकलेट देऊ? नाही, काही नकोय मला. तू कुस्ती खेळ बरं. खेळ ना रे लाडू, प्लीज प्लीज. लाडू खेळ ना. चल लवकर. माझे सर आले. खावर दा जातो. अरे लाडू. काय पाठक गायकवाड बाई, हा? आज शिकवण्याला सुट्टी वाटतं? नाही नाही म्हणजे गेटवरच गप्पा चालू आहेत ना म्हणून विचारलं. नाही, ते मी लाडूला. लाडूचे लाड सुरू होते की काय? अहो पाठक गायकवाड बाई, शाळा ही लाड तयार करण्यासाठी नसते, ती शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी असते, कळलं? काय काय गप्पा काय चालल्या होत्या? नाही, ते लाडूला कुस्ती खेळायला तयार करत होते मी. काय म्हणजे शाळेची तालीम करायचा विचार आहे की काय तुमचा? नाही नाही, शाळेत नाही, गावात लहान मुलांच्या कुस्त्यांचं मैदान भरणार आहे, त्यात लाडूला उतरवायचंय. स्पर्धा? हो, त्यासाठी लाडूला आणि मला 2 दिवस सुट्टी हवी. सुट्टी? अहो पाठक गायकवाड बाई, कुस्ती खेळून कुणाचंही भलं होत नाही. खरी प्रगती ही शिक्षणानं होते. आता पुन्हा नव्यानं शिकवायला पाहिजे का तुम्हाला? कशाला उगाच नाही त्या फंदात पडताय. अजिबात सुट्टी वगैरे काही मिळणार नाही. सर 2 मिनिटं. अहो सर, 2च दिवसाचा प्रश्न आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थी जिंकला तर तुमचंच नाव होईल. महाजन सरांचे मार्गदर्शन मिळाले अशीच बातमी जाईल शाळेची. पण लाडू जिंकेल हे कशावरून? म्हणून तर मी ही सुट्टी घेते. मी लाडूला तयार करीन. राणा दादांना ही वज्र केशरीसाठी तुम्हीच तयार केलं होतं नाही का? हो. तुमचा तो अनुभव लक्षात घेऊन मी 2 दिवसाची सुट्टी मंजूर करतो तुमची.
पण एक लक्षात ठेवा, तो तुमचा लाडू जर कुस्ती हारला तर 2 दिवसाचा पगार कट करण्यात येईल हं, सांगून ठेवतो. हा चालेल चालेल. चला आता शिकवा की आतापासून सुट्टी हवी आहे. नाही नाही, उद्यापासून. ठीक आहे, चला. हा. भाऊजी एक अडचण आहे. काय हो? अहो लाडू कुस्ती खेळायला तयारच होत नाहीये. का? असं का? राणाजी असतील तरच कुस्ती खेळणार, नाही तर खेळणार नाही असं म्हणतोय. अहो आपण समजूया की त्याला. मी खूप समजावलं पण राणाजींना बोलवा असंच म्हणतोय. अहो वहिनी तुम्ही काळजी करू नका, माझ्यावर सोडा, मी बरोबर तयार करतो लाडूला. हो, काही करून त्याला कुस्ती खेळायला तयार करायलाच पाहिजे. ते तयार होणार वहिनी, माझी जिम्मेदारी बस. ते शाळेत आल्यावर बोलतो त्या संकट मी. बरं ठीक आहे, ठेवू मी. वय वय वय, ठेवा ठेवा. सनिता, हा? काय झालं? राणादा नसेल तर मी कुस्ती खेळणार नाही असं म्हणतोय लाडू. बघा, म्हणून मी म्हणतो तो सखी मॅडमला बोलूया, सखी मॅडमला बोलूया. अहो द्या. नाही 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 नाही, लाडू कुस्ती न खेळून कसं चालेल? त्याला कुस्ती खेळायला तयार करायलाच पाहिजे. पण कसं? अहो फारक्या पोरासनी काय, चॉकलेट 4-5 लॉलीपॉप दिली की नाही ती लई खुश होत्यात. लाडू याच्यातलं काय बी खात नाही. लाडू चॉकलेट बिकलेट काही खात नाही. कधीच नाही. आणि मी खायला गेलो की मला सांगतोय ते काका बोका दात किडत्यात. अहो मग मी त्याला रोज एक चॉकलेट देतोय, त्याचं तो काय करतोय? हे आव द्या बाबा, तो चॉकलेट पुराण बंद कर आणि काय करायचं ते सांग पहिलं. काय करायचं काय सांग की लवकर. थांबव सांगतो. आपण एक काम करूया, आपण लाडूच्या शाळेत जाऊया, लाडूला जे काय खायला आवडते की नाही ते भरपूर घेऊन जाऊया आणि तिथंच कटूया. अवघड आहे मरता. अहो त्या अवघडला सोपं करण्यासाठी जी आयडियाची युनिव्हर्सिटी आहे. आता मी लाडूचा मॅनेजर आहे की नाही, तुम्ही काळजी करू नका. आपण फक्त शाळा सुटायच्या आधी शाळेपाशी पोहोचूया. मग बघा पुढचं पुढं. कमॉन लाडू कमॉन. ओ संदा, शाळा सुटली. हो तात्या, ते भरून ठेवा आईस्क्रीम, लाडू येतोय. सनीता तुम्हाला सांगतो, आज शाळेत लाडू लई दमलेला असणार आहे. बाहेर आल्या आल्या हे एवढी सगळी मिठाई बघून की नाही त्याच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तर माझं नाव बदला. अहो द्या, हा? तू सांगतोय तसं झालं की नाही देवच पावला बघ. अहो देव पाहून उपयोग नाही, ओ लाडू पावला पाहिजे. आला बघा. काका बोका, तू इथं? अरे सूरज भाऊजी, अवध्या भाऊजी, तुम्ही इथे? अहो वहिनी, दिवसभर या बोक्याची लई आठवण आलती बघा. मग म्हटलं शाळेकडे जाऊन गाठ घेऊया. काका बोका, हा? चल वाड्यावर जाऊ, नवाज खेळू. ओ पहिलवान, आता तुम्ही वाळूत खेळायचं नाही, मातीत खेळायचं. आता आपण मोठे साहेब आहे. पहिलवान लाडू शेठ आणि त्यांचा मॅनेजर अवधूत सर. कमॉन लाडू कमॉन. बघा तुमच्यासाठी काय काय आणले खायला. हे बघ इकडे बघ, केळी आणल्या, सफरचंद आणल्यात. हे बघ, हे बघ काय आणलंय, कोल्हापूर वरनं आणलंय. अरे बापरे. मग कसं आहे? कसं आहे? धर 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 धर. खास कुस्तीसाठी आणले आम्ही मिठाई. होय. आणि हा. अवद्या एकदा का लाडू कुस्ती खेळला की नाही, हा. कोल्हापूर वरून ट्रक भरून आणायची मिठाई. हा. नाही, मी कुस्ती खेळणार नाही. अरे बघ, सुवासिनीनं कुकवाला आणि पैलवानानं कुस्तीला नाही म्हणायचं नसतं. काका परत सांग काय ते. अवधूत सर म्हणायचं. हा, अब्दुल सर सांगा. अरे सुवासिनीनं कुकवाला आणि पैलवानानं कुस्तीला नाही म्हणायचं नसतं. राणादा असल्याशिवाय मी कुस्ती खेळत नसतो. नको मिठाई. अरे लाडू. अरे असं कसं? हे बघ, सुवासिनीनं कुंकवाला आणि पैलवानानं खायला नाही म्हणायचं नसतं.
तू सहज इकडे सांगा. अरे तेच रे ते, म्हणजे पैलवानानं खायला आणि कुस्तीला नाही म्हणायचं नसतं. नाही. ते लाडू हे बघ, मी सांगतोय म्हणून खेळ की कुस्ती. ए लाडू, आता सूरज भाऊजी एवढं सांगतायत तर खेळ की. मोठ्या माणसांचं जरा ऐकावं. नाही. बरोबर. मला एक सांग, तुला कुस्ती खेळायला काय प्रॉब्लेम आहे? तर कसं सांगू तुम्हाला? अहो अजून मला लई चांगली कुस्ती खेळता येत नाही. जाणं शिकवलं तरच मला कुस्ती येणार. अरे खरं रानादा लवकर येणार नाही मर्दा. रानात आला तरच मी खेळणार. हो सुद्धा तुम्हाला सांगतो, तुझी आई लहान होतो की नाही त्यावेळी बारका होतो, म्हणजे याचा एवढा होतो. अहो त्यावेळी की नाही मला पोवा येत नव्हतं, पण मला पोवा येतंय हे मला केव्हा कळालं? ज्यावेळी की नाही मी पोवाय गेलो त्यावेळी मला कळालं की मला पोवा येते. अच्छा, अरे म्हणजे आपल्या लाडू सारखं झालं की. हा, म्हणजे लाडूला बी कुस्ती येते, तर त्याला असं वाटते की त्याला कुस्ती येत नाही. हा होय. अहो लाडूला येते कुस्ती. येते आहे पण चांगलेच नाही अजून. अरे ए तुला काय माहिती? सनिदा, आपण एक काम करूया, सर्व तालमीत जाऊया हा आणि कुस्ती खेळूया. चला, काय म्हणता? हो, लाडूला तालमीत घेऊन जायलाच पाहिजे. त्याला चांगली कुस्ती येते का नाही ते बघायला पाहिजे ना. चला चला, हे आकर, आकर लवकर, लवकर आकर. खा की, जरूर. चला, चला, चला. शाबास. रानाच्या मागे तालमीचं नाव राखायला पाहिजे. हा, अरे सामना रंगला पाहिजे, नाहीतर कापचीला नाक माझा आणि तालमीचा. अरे वा. हा यो पठ्ठ्या असल्यावर माझं नाक कापलं जाणार नाही. काय लाडू? हा लाडू, मैदान गाजवायचं बर का. अहो गाजवणार की. अहो लाडू आहे तो आमचा. रानासारख्या दांड्या मारणार सरावाला. मी नाही कुस्ती खेळणार. काय? रानात असेल तरच कुस्ती खेळणार. लाडू, अरे बाबा असं नको करू. अरे मोठ्या तोंडाने शब्द दिलाय मी. हा, अरे तू नाही म्हणलास तर नाक कापलं जाईल गड्या माझं. कसं काय? अरे बाबा आता तुला ते नाही कळणार. हे बघ, तुला कुस्ती खेळायला पाहिजे बघ. नाही. नाही म्हणजे नाही. अहो लाडूला वाटतंय त्याला लय बारी कुस्ती येत नाही. नाही कसं भारी खेळतोय लाडू. आम्ही तेच म्हणतोय. वस्ताद, हा. वस्ताद, आम्ही लाडूला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकतच नाही. मग आता काय करायचं? त्याला असं वाटतंय की तो चांगली कुस्ती खेळत नाही. मग आपण त्याला समजावून देऊ की तो चांगली कुस्ती खेळतो. चालतंय, बरं कसं समजावणार? आपण त्याला आत्ता कुस्ती खेळायला लावूया. असं आहे वय, मग आताच करूया. अरे काय आहे? हा, तुम्ही का दाबलाय? घरा सुरू कुस्ती. हा, घर त्याला. शाबास. हा, अरे क्या की नाही. हा, पाय पकड. अरे काय करायलाय? अरे तसं नाही. उचल उचल, कमान. पप्पा उचल उचल. अरे असं काय करतोस? दोन पाय मार. पकड पकड, पाय पकड. टांग मार. शाबास. हा, खेळा.